नमस्कार माऊली, नमस्कार. माऊली, आयुष्य म्हणजे नक्की काय ग? तसं म्हणशील तर आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा खेळ. कधी सावलीशी गाठ तर कधी विस्तवाशी मेळ. म्हणजे थोडक्यात काय, जी परिस्थिती आज असते ती कधीही कायम राहत नाही. आज दुःख आहे म्हणजे उद्या सुखाचा वर्षाव होणार हे नक्की. या जगामध्ये काहीच शाश्वत राहत नाही. बदल ही एकमेव या जगामध्ये टिकणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात हे शनिदेव कधी आणि काय बदल करतील ते सारं काही तुमच्याच हातात आहे. आता बघूया मालतीचं नशीब काय सांगता येते. आता या रानामध्ये केनी कुरडूची पाने कुठे सापडतील? आज त्याचीच तर भाजी करायची होती. देवा, आता तुम्हीच सहाय्य करावे. सापडली. देवच पावला म्हणायचा. पुत्री, हा तुझ्या घरचा नित्याचा प्रघात आहे. तुझे देखील नित्यकर्म असेल, परंतु आज तुझी खरी परीक्षा आहे. पाहूया तू यात कशी उत्तीर्ण होतेस. चला, नाही नाही म्हणता नैवेद्यासाठी भोजन तयार झाले. आता केव्हा घरातील सदस्य परततायत असे मला झाले आहे. अरे अरे देवा, कोणीतरी पाय चेपून द्या रे, किमान कंबर तरी. हाडांचा पार भुगा झालाय. हो, माझे पण पाय दुखतायत. तू गप्प बस. ए थांबवा तुमचे रडगाणे. आम्ही दमलो आहोत, आम्ही थकलो आहोत, पण आम्ही रडतोय का तुमच्यासारखे? पण दादा, अहो भाऊजी, आता रडून काय उपयोग आहे? त्याच वेळी का नाही काही बोललात? नाहीतर काय, तेव्हा चढून राहायला हवे होते.
की आम्ही त्या सावकाराच्या शेतात काम करू, म्हणजे इतके राबायची आवश्यकता भासली नसती ना. त्या सावकाराकडे मजूर आहेत, त्यांच्यासोबत आपल्याही कामाची वाटणी झाली असती. मला तर बाई या कामांची न सवय ना आवड. म्हणजे आम्हाला हौस आहे का? हौस आहे का या कामांची? आम्हाला देखील तेच हवे होते जे तुम्हाला हवे होते, परंतु आमच्या पिताश्रींचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. कोण बोलेल त्यांच्या विरोधात जाऊन? तूच बोल दादा. म्हणजे बाणाच्या समोर आम्हालाच द्या. ते काही नाही, मला तर हे राजकारण वाटते आपल्या विरोधात. नाही तर काय, त्या मालतीला बघा, घरात बसून विश्रांती करत असेल. कसलाही त्रास नाही तिला आणि कसलेही कष्ट नाही. पिताश्रींच्या मनात तिने विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे आणि त्याचाच ती लाभ घेते आहे. आश्चर्य आहे, मध्यान उलटून गेली तरी अजून कुणीच कसे परतले नाही. बाई, नमस्कार. नमस्कार. कोण आपण? काही हवे का आपल्याला? बाई बाई, तुला दिसत नाही का? बघ तरी माझी अवस्था. अगं, माझं सर्व अंग ठणकते, रोगाने त्रासलोय मी. हो, ते दिसते आहे आणि याबद्दल मला दुःखही होते आहे. परंतु मी आपले काय सहाय्य करू शकते? माझ्या अंगाला तेल लाव, मला 2 घास खाऊ घाल. काय? मी तुम्हास अन्न? हो, फार उपकार होतील ग तुझे. मला अन्नदान केलंस तर. काय करावे? घरात तर अगदीच थोडे तेल शिल्लक आहे. यात काहीच भोजन होणार नाही. बाई बाई ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. मी ते आलं ध्यानात. तुझी इच्छा दिसत नाही मला अन्नदान करायचे. तशी तुझी इच्छा. येतो. नाही, थांबा. असे जाऊ नका. अहो, तुम्ही आमच्यासाठी अतिथी आहात आणि तुमची सेवा करणे हे माझं परम कर्तव्य आहे. आणि आजवर या घरात आलेला कुठलाही अतिथी रिकाम्या पोटी गेला नाही आणि आज देखील जाणार नाही. तेव्हा या, घरात या. या. मी पाणी घेऊन आलेच. हा, पाणी.
जेवण घेऊन येते हा. हो हो. पोरी, दारी आलेल्या माझ्यासारख्या भणग रोग्याची तू सेवा केलीस, खायला देऊन तृप्त केलंस. नाही हो, मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले. मी तुला आशीर्वाद देतो. त्या सदर हाताने तू माझी सेवा केलीस, त्या हातांना सदैव यश लाभो. हा तुझा संसार या कुटुंबाला कशाचीही कमतरता भासू नये. हे घ्या भोजन. बाई 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 बाई, माझ्या पोटात तर जणू काकपक्षी किंचाळू लागले आहे. इतकी भूक लागली आहे. मला तर माझे हात पाय कंबर पाठ सर्व अंगच दुखू लागले. मालती, माझे हात पाय चेपून दे बघू. नाही रे, हो. ते 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 नंतर, ते नंतर. तू अगोदर जेवणाची व्यवस्था कर. आणि हे काय, आम्हास वाटत होते तू आमच्यासाठी भोजनाची पानं वाढून ठेवली असशील. हो तर, आणि मला तर अत्यंत गोड पक्वान्न मिष्टान्न खायची तीव्र इच्छा होत आहे. आणि हो, मला त्या शिळ्या भाकऱ्या नको आहेत. आत्ताच्या आत्ता गरम गरम भाकरी आणि त्यावर साजूक तुपाची धार असायला हवी. समजले? उभे करा. काही जीवाला लाज तरी वाटते का? आणि जिभेला हाड तरी? ती तुमच्यासारखीच या घराची सदस्य आहे, कुणी दासी नाही. सत्य काय आहे ते जाणून घ्या. काल
या घरातील ऐश्वर्य आणि अन्न सारे काही घेऊन गेले आहेत. आणि आज ही भाषा. पिताश्री, तुम्ही आमच्याशी वरच्या स्वरात बोलून काहीही साध्य होणार नाही. तुम्ही आम्हास का दूषणे देत आहात? हेच खडे बोल तुम्ही स्वतःच्या मुलांना देखील बोलू शकता. बहिणी, अहो कोणास बोलत आहात याचे तरी भान ठेवा. पिताश्री आहेत ते, त्यांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. मग आम्ही कुठे काय म्हणतो? परंतु कंबर कसून कष्ट केले तर त्याच्या बदल्यात ही मागणी काही रास्त नाही. आणि पिताश्री, तसेही हिने काहीही काबाड कष्ट केले नाही. आणि जर मानाच्या गोष्टी करणार असाल तर केवळ वय जास्त असल्यामुळे तो मिळत नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर कमवावा लागतो. परमेश्वरा, उभ्या आयुष्यात हा एकच क्षण पाहणे उरले होते. शांत राहा, कृपा करून शांत राहा. तू अगोदर भोजनाची व्यवस्था कर. क्षमा करा, परंतु मी तुम्हाला भोजन नाही देऊ शकत. घरात अन्नाचा एक कण देखील उरला नाहीये. काय? मालती, हे केवळ अशक्य आहे. आपल्या घरात काही अन्न शिल्लक होते, मला चांगले ठाऊक आहे. पिताश्री, आता तुम्हाला काय सांगू? सत्य समजले तर तुम्ही सर्व माझ्यावरच क्रोधित व्हाल. ते तुम्ही म्हणताय ते सत्यच आहे. माऊली, कुठल्याही गोष्टीला सुरुवात, मध्य आणि शेवट असा असतोच. आता समजा तुला सर्दी पडसं झालं तर पहिले काही दिवस काही त्रास होत नाही. मग पुढचे काही दिवस मात्र तू अगदी हैराण होतेस. आणि मग औषधोपचार सुरू झाले की मग त्याची तीव्रता कमी व्हायला लागते. खरं का नाही? ही 7.5 हे या क्रमाचं अत्यंत उत्तम असलेलं उदाहरण आहे, असंच मानलं जातं. या 7.5ची पहिली 2.5 वर्ष ही बरीचशी सौम्य असतात. पुढची 2.5 वर्ष मात्र थोडी प्रखर परीक्षा असते. आणि शेवटची 2.5 वर्ष प्रखर आणि सौम्य अशा पद्धतीची असतात. आपली ही कथा 7.5वर भाष्य करणारी नाही, तर कर्म आणि फळ यांची सांगड घालणारी आहे. तेव्हा आणखीन कशी फळं मालतीच्या नशिबी येणार आहेत ते पाहूया. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.